नमस्कार. द सोल ऑफ द विक्टर या एका अतिशय प्रेरणादायी कथेचा हा एक अगदी जलद आणि अचूक आढावा. या कथेमध्ये आपण एका योद्ध्याला रणांगणावर जाण्यापूर्वी एका शांत मंदिरात प्रार्थना करताना पाहतो. आणि हे दृश्य आपल्याला शिकवतं की रोजच्या जीवनातले संघर्ष शस्त्रांनी नाही तर आपल्या आतल्या विश्वासाने कसे जिंकले जातात. तर प्रथम आपण बोलूया स्वतःवरील विश्वासाबद्दल. तुम्हालाही माहितीये, लढाया काही फक्त तलवारीने जिंकल्या जात नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने ठाम श्रद्धेने जिंकल्या जातात. जेव्हा अख्खं जग तुमच्यावर शंका घेत असतं तेव्हा स्वतःवरचा हाच विश्वास आपल्याला तारतो. पण इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपलं सर्वात मोठं शस्त्र खरंच आपल्या हातात असतं की आपल्या मानसिकतेत? दुसरं म्हणजे देवापुढील शरणागतीतील निर्भयता. तो योद्धा देवापुढे गुडघे टेकतो. कारण जो ईश्वरासमोर झुकतो तो जगात इतर कुणासमोरही कधीच हार मानत नाही किंवा झुकत नाही. पण विचार करा, एखाद्या उच्च शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवल्याने खरंच माणसाची ऐहिक संकटांची भीती नाहीशी होते का? आणि शेवटी आपली खरी ताकद आपल्या आतच असते. आपली सर्वात मोठी लढाई बऱ्याचदा स्वतःशी, भीतीशी आणि अपयशाशी असते. म्हणूनच उठ, प्रार्थना कर आणि पुढे चालत राहा. जय श्रीराम आणि बिलीव्ह, राईज, कॉन्कर हा संदेश खूप प्रभावी ठरतो. हे अगदी आपल्या मोबाईलच्या बॅटरीसारखं आहे मित्रांनो. त्याचं बाहेरचं कव्हर कितीही भारी असू दे, खरी ऊर्जा त्याच्या आतच दडलेली असते. तर थोडक्यात सांगायचे तर, तुमचा खरा विजय बाहेरील शस्त्रांवर नाही, तर तुमच्या अंतर्मनातील ताकदीवर आणि विश्वासावर अवलंबून असतो.